5 जानेवारीला राष्ट्रीय पक्षी दिवस असतो आणि अगदी आदल्याच दिवशी म्हणजे 4 जानेवारीला राष्ट्रीय पक्षी दिनाच्या आदल्याच दिवशी मालेगावातील सटाणा नाका परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हरिप्रसाद गुप्ता यांच्या घरासमोरील गार्डनमध्ये एका मोठ्या पिंपळाच्या झाडाच्या अगदी वरच्या शेंड्याला नायलॉन मांजामुळे एका पक्ष्याचा पाय अडकला. म्हणजेच ती एक कोकिळा होती. त्यामुळे त्या कोकिळा पक्षीला ते जखमी झाले. त्यांच्या पायाला आणि पंखांना दुखापत झाली. नागरिकांनी त्वरितच प्राणीमित्र ललित भांबरे यांना कॉल करून माहिती दिली असता ललित भांबरे हे त्वरितच तेथे पोचले व स्वतः त्या उंच झाडावर चढून अवघड असलेल्या त्या जागेतून अथक परिश्रम करून त्या पक्षीला वाचवण्यात यश मिळाले. आणि यावेळी त्यांच्याबरोबर मालेगाव अग्निशामक दलाचे जवानही होते. परंतु नायलॉन मांजामुळे पक्षीच्या पायांना व पंखांना मोठी जखम झाल्यामुळे आता त्या पक्षाला उडणे अवघड झालेले आहे. सदर पक्षाला वाचवण्यासाठी अग्निशामक दल आणि ललित भांबरे हे त्वरित पोचले म्हणून त्याचा पक्षाचा जीव तरी वाचला. सदर पक्षाला प्राथमिक उपचार करून वन विभागाच्या ताब्यात दिले. नायलॉन मांजामुळे निष्कारण पक्ष्यांचा जीव धोक्यात येतोच येतो, परंतु आपण बघितलंय की अनेकदा माणसांचा जीव देखील याच्यामुळे गेलेला आहे. माणसांनाही मोठी दुखापत होते. तरी कोणीही हा नायलॉन मांजा वापरू नये. नायलॉन मांजा वापरणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे असा नायलॉन मांजा कृपया कोणीही वापरू नका असे आव्हानही यावेळी प्राणीमित्र ललित भांबरे यांनी केले. बघूया सविस्तर. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज हरीश मरू. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा. प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.